आज घरामध्ये मस्त असे गोड रताळ्याचे काप बनवले होते. तर घरामध्ये ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते. तर त्याच्यासाठी अगोदर बाजारातून रताळे घेऊन आलो. ते स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर त्यांना साळून घ्यायचं. साळून झाल्यानंतर ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि आपण बटाट्यांचे जसे काप बनवतो तसेच रताळ्याचेही काप बनवून घ्यायचे आपल्याला. रताळ्याचे काप ते आपले कट करून झालेत. आता गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आहे आणि जे काप बनवले तेही टाकून द्यायचे. त्यांना चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. 2 चमचे जरी तुम्ही तूप टाकलं तरीही चालेल. मिक्स करून झाल्यानंतर त्यांना वाफ द्यायची आहे. 2दा वाफ द्यायची. इथे 9 ते 10 मिनिट लागतात हे रताळ्याचे काप शिजण्यासाठी. तर आता इथे चांगले शिजून झालेत रताळ्याचे काप आपले इथे. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर पिठी साखर टाकायची आहे, म्हणजे अजून थोडंसं गोड लागेल. ऑलरेडी हा स्वीट पोटॅटो आहे तो गोडच असतो, तरी पण त्याच्यात थोडासा गोडवा वाढवण्यासाठी मी थोडीशी इलायची पावडर आणि साखर टाकून घेतली. इथे रताळ्याचे काप आपले तयार झालेत. त्यांना आपण एका बाउलमध्ये काढून घेतले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसेही खा किंवा तुम्ही दूध टाकून खाल्लंय तरीही चालेल. तर आम्ही दूध टाकून खातो म्हणून आम्ही याच्यामध्ये दूध टाकलं आहे. आणि आता मस्त असे रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहेत. सगळ्यांनी आवडीने खाल्लेत. तुम्ही बनवा आणि खा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.